वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट नाही चालू केली तर वयाच्या 45व्या वर्षी तुम्ही रिग्रेट कराल। मित्रांनो, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून 3 मित्रांनी कशी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांना कसा फायदा आणि कुणाला रिग्रेट झाला ते नक्की बघूया। मित्रांनो, 3 इडियट्स मधील रॅन्चोनं वयाच्या 25व्या वर्षी 5,000 रुपयाची एक SIP स्टार्ट केली 30 वर्षासाठी। पुढच्या 30 वर्षामध्ये 18 लाख रुपये त्याने इन्व्हेस्ट केले आणि मॅच्युरिटीला त्याला मिळाले 2,21,00,000। नेट गेन आहे 2,03,00,000 रुपयाचा। आणि त्याच जागी फरहानने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो वयाच्या 30व्या वर्षी। तो 10,000 रुपयाची SIP करतो 25 वर्षासाठी आणि तो टोटल इन्व्हेस्टमेंट करतोय 30 लाख। मॅच्युरिटीला मिळत आहे त्याला 2,27,00,000, पण गेन झालाय फक्त 1,97,00,000। आणि तोच राजू वयाच्या 35व्या वर्षी साधारण 20,000 रुपयाची SIP स्टार्ट करतोय। तो 20च वर्ष इन्व्हेस्टमेंट करणार आहे, पण त्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे 48 लाख। मॅच्युरिटीला त्याला मिळतात 2,29,00,000, पण नेट गेन बघितला तर फक्त 1,81,00,000। यामध्ये मॅच्युरिटी व्हॅल्यू बाकीच्यांची जास्त असली तरी नेट गेन जर बघितला तर यामध्ये स्मार्ट ठरतो तो रॅन्चो। मित्रांनो, ही गोष्ट प्रत्येकाबरोबर होत असते। प्रत्येक जण आज करण्याच्या ऐवजी थोडं लेट करत जातं, पण लेटची कॉस्ट तुमची लाखोमध्ये होऊ शकते आणि लाखो रुपयांचं तुम्ही नुकसान करू शकता। यासाठी तुम्हाला लवकर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, कारण की पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू ही खरी वेळेमध्ये। वेळ दिला तरच वेल्थ जनरेट होईल आणि रिटायरमेंटचं टेन्शन जाईल। यासाठी अर्थमित्रला संपर्क करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका। थँक्यू।